भारताच्या निवडणूक इतिहासात एक अशी घटना घडली आहे, जी अनेक वर्षे लक्षात ठेवली जाईल. ईव्हीएममधील फेरमोजणीमुळे हरलेला उमेदवार जिंकला आणि हा निर्णय दिला थेट सर्वोच्च न्यायालयाने. काय आहे ही कहाणी, कोणत्या गावात घडली आणि याचा भविष्यात काय परिणाम होणार? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम भारतातील मतदान प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग. गेल्या 2 दशकांपासून देशभरात ईव्हीएमचा वापर केला जातो. मात्र विरोधी पक्ष, काही निवडणूक तज्ज्ञ आणि नागरिकांमध्ये ईव्हीएम हॅक होऊ शकते का किंवा त्यात गडबड होऊ शकते का, हा वाद कायम आहे. आजपर्यंत अनेक वेळा निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहेत. तरीही काही वेळा तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा डेटा मॅच न होणे यामुळे निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील बुआना लाखो गावातील पंचायतीच्या निवडणुकीत 2 मुख्य उमेदवार होते, कुलदीप सिंग आणि मोहित कुमार. निकाल जाहीर झाला आणि कुलदीप सिंग यांना विजयी घोषित करण्यात आले. मात्र मोहित कुमार यांनी निकालावर आक्षेप घेतला. त्यांचे म्हणणे होते की ईव्हीएममधील मतांची गणना चुकीची झाली आहे. त्यांनी पुरावे आणि तक्रार दाखल केली. सुरुवातीला हा वाद जिल्हा आणि राज्य पातळीवर गेला. पण हा वाद जिल्हा आणि राज्य पातळीवर जाऊन सुद्धा त्याचे समाधान न झाल्याने मोहित यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. मोहित यांच्या वकिलांनी ईव्हीएम डेटा, मतदान केंद्राची माहिती आणि प्राथमिक गणनेतील विसंगती दाखवून दिली. प्रतिस्पर्धी पक्षाने मात्र हे आरोप नाकारले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने 11 ऑगस्ट 2025 रोजी आदेश दिला की संबंधित ईव्हीएम मशीन न्यायालयाच्या देखरेखीखाली पुन्हा उघडून मते मोजली जावीत. फेरमोजणी झाली आणि निकाल पाहून सर्वच थक्क झाले. सुरुवातीला हरलेले मोहित कुमार प्रत्यक्षात 51 मतांनी विजयी ठरले. ही केवळ मतमोजणीतील सुधारणा नव्हती, तर हा एक प्रकारे लोकशाही प्रक्रियेचा विजय होता. 15 ऑगस्ट रोजी म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मोहित कुमार यांनी सरपंच पदाची शपथ घेतली. या घटनेवर विविध राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या. काहींनी तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आणि म्हटले की हीच खरी पारदर्शकता आहे, तर काहींनी म्हटले की ईव्हीएम प्रणालीवर पुन्हा एकदा विश्वासघात झाला आहे. सोशल मीडियावर हा विषय खूप ट्रेंड करून गेला. गावकऱ्यांनी मोहित यांचे जल्लोषात स्वागत केले. कायद्याच्या दृष्टीने हा निर्णय निवडणूक निकालामध्ये न्यायालयीन हस्तक्षेप किती प्रभावी ठरू शकतो याचे उदाहरण आहे. भविष्यात अशा वादांसाठी हा एक महत्त्वाचा संदर्भ ठरेल. तसेच निवडणूक आयोगावर अधिक दक्षतेने ईव्हीएम तपासणी करण्याचा दबाव वाढू शकतो. मित्रांनो, ही घटना लोकशाहीसाठी एक महत्त्वाचा संदेश देऊन गेली आहे की प्रत्येक मताची किंमत आहे आणि चुकीचे दुरुस्त करण्यासाठी